हे बघा किती मोठा आहे, इतका मोठा जाम आहे. खाली 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 हे बघा. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हे पोचलो आम्ही सावंतवाडीला. दादर टू सावंतवाडी असा प्रवास करून या तुतारी एक्सप्रेसने आम्ही आता कोकणात आलो आहे. आजची तारीख आहे 22 मार्च. आणि 10:30 वाजले. थोडीशी ट्रेन लेट झाली, म्हणजे 5-10 मिनटं फक्त लेट झाली. रेल्वे स्टेशनच्या बाहेर हा व्ह्यू आहे. म्हणजे ह्या बिल्डिंग्स अंडर कन्स्ट्रक्शन होत्या, त्या आता पूर्ण झाल्यात. याचा ब्लॉग बनवला होता मी. 13 लाखाला फ्लॅट्स अवेलेबल होते. रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच लौकिक हॉटेल आहे, तिथे आम्ही नाश्ता केला. त्यानंतर इथल्याच दुकानातून पाण्याच्या मोठ्या बॉटल्स घेतल्या. मिसळ पाव, सांबारचं टेस्ट चांगलं. त्यानंतर इथे स्टेशनच्या समोरच रिक्षा स्टँड आहे, तिथून रिक्षा केला. इथून 5 मिनिटावर असणाऱ्या कोकणातल्या आमच्या घरी येण्यासाठी. जवळपास 1 वर्षांनी कोकणात येतोय आम्ही आता. त्यामुळे आमच्यासारखीच तुम्हाला पण उत्सुकता असेल झाडं घर बघण्याची. हा ब्लॉग मी लगेच उद्या अपलोड करणार आहे, त्यामुळे जास्त काही एडिट नाही करणार. जसं मी शूट केलंय तसंच तुम्हाला दाखवणार. रिक्षाने लगेच 5 मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. इथेच आहेत. इथेच आहेत. टाइम नाही समजलं का. हा काय मस्त दिसताय तो झाडा. हे जाम बघा केवढे लागले. अरे बाप रे. हा काय जडून गेले सफेद वाले. हा ठीक आहे, वर आहेत ते खूप. या लागाक नाही हो आंब्याचं झाड, या नाही लागाक. हा पण ठीक आहे. हा थांबा बघूया. हा ATM ला लागले. अरे वा, हे पण धुवून ठेवलं तुम्ही. हा छान. चला आता आधी झाडं बघूया. काय हे बघा, एवढूच्या झाडाला 3 आहेत ना. हा चांगलं झालं ते काय आहेत, कुंडीतलं काढून लावलं ते. ठीक आहे, कैरा तरी मिळतील, काही नाही तर ठीक आहे. हा केसर आहे ना, लांब लांब पान. कुठला गोवा मानपूर? आम्हाला गोवा मानपूर पाहिजे. हा थोडे आणखी पाहिजे तर लावूया झाडं 2-3. खूप होती ना हो सीताफळ, आपलं रामफळ. आता 3च आहेत. ठीक आहे. काय मला आलाच नाही. हो तेव्हा कॅन्सल झालं ना आमचं यायचं. झालं आता 1 वर्षाने येते आम्ही. 2 आहेत घर. होतील काय आम्हाला जाताना न्यायला होतील ना. हां फणस नाही लागत हो. हो फणसाला काय येत नाही आता. खरं सीझन आहे जामचा. अरे ह्या झाडाला आंबा लागला तो बघा. अरे हो रे. आणि छान पालवी पण किती छान आली. आधी एकदम हे झालेलं. तो गोवा मानपूर आहे का? हा बरं आहे बरं आहे. हो मस्त. असे 2-3 आंबे आहेत लागलेले. किती वर्षापासून हे झाड धरतच नव्हतं, पण त्याला आता पालवी फुटली आणि आंबे पण लागले. शेवग्याच्या झाडाला शेंगा आहेत, वर आहेत. मिळणार नाही पण आहेत म्हटलं तेच. घराच्या मागच्या साईडला जाऊया. आधीच चावी पाठवली होती, त्यामुळे घर स्वच्छ असणार. आतलं केलंय ना साफ. हा तिकडेच ठेवू. चालेल आता घरात जातो. आधी झाडं बघितली. आमचं लाल जामचं झाड पहिल्यांदाच एवढं लागले ते बघूया. म्हणजे इतके लागतात ना असे. दाखवते तुम्हाला. हे बघा जाम. हे लाल जाम लावलं आपण ते खूप बरं केलं. मग म्हणजे ते इतके लागतात ना की असे अशा फांद्याच गळतात, मग त्यांच्या अशा मोडून पडतात. त्याला काय करावं. हे बघा खूपच आहे. इथे पण आहेत बघा. अगदी लहानसं झाड आहे. हे बघा. तर हे बघा मी तोडते आता एक जाम. हे बघा किती मोठा आहे, इतका मोठा जाम आहे.
तर कोणाला जाम खायचे असतील ना तर आमच्याकडे या. इतकं छान मस्त झालं, खूप भरपूर लागले. असं खाली 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 हे बघा. तर खूप इतके गोड आहेत ना, ज्यूसी आहेत एकदम आणि खूप गोड आहेत, मस्त आहेत. खालीच किती पडतात. आणि हे झाड आहे ना, हे सफेद जाम आहे, याला पण भरपूर लागलेत. पण ठीक आहे, म्हणजे नेहमी खूपच लागतात तेवढे नाही आहेत, पण आहेत. आणि हे सफेद जामचं झाड आहे. आहे प्यायचं तर आणलंय. जेवण काय आता जेवणाक बाहेरच जातो. कुठे इकडे आहे ना चालू हॉटेल, सांगूया ना नाश्त्याला मी तिथेच जातो. मग त्यांना नाही फोन करून घ्यायचं, जातातच आहे आता म्हणजे जस्ट सांगा त्यांना त्यांना सांगा आम्ही दोघं जेवायला येणार. जेवण ना हा मच्छी आज मच्छी जेवण ना मच्छीचं मच्छी जेवण. जेवण चालेल, हा सांगून ठेवा त्यांना काय असतं मच्छी त्याची जे काय असेल ते. हा चालेल, काय पण चालेल, बांगडा असेल तरी चालेल. बोललाय आणि ते कलर एवढा सॉलिड आलाय खरंच. गळून गेले. याला ऊन खूप लागतं ना झाडाला, दव पडतो त्यामुळे. चला आता घरात जाऊया. नेहमी आल्यावर साफसफाई करायचं एक मोठं काम असतं, पण यावेळेस आम्ही आधीच चावी पाठवून दिली होती आणि साफसफाई करायला सांगितली होती. हे बघा, हे आमचं मुंबईला कपाट होतं ना, शिफ्ट केलं तेव्हा आम्ही जुन्या घरातलं कपाट इथे ठेवलं होतं. हे बघा कपाट इथेच आहे ते आतमध्ये. हां मस्त ठेवलं आहे बघा घर याने, छान. घरात एवढं थंड वाटतं ना, बाहेर एवढं ऊन आहे आणि घरात खूप थंड वाटतं. कार वाटतं एकदम थंड. हो बघा, हा किचन आहे. डस्टबिन वगैरे पण धुवून ठेवली, सगळं छान ठेवलं. लाईट लावूया. आता लाईट तर चालू नाही झाली ना, स्विच ऑफ आहे. ओके, म्हणजे आल्या आल्या बघा आता काम नाही काहीच. त्यांनी सगळं विचाराने करून ठेवलं सगळं, तर ते सगळं छान त्यांनी असं करून ठेवलं. काय म्हणतात? नारळ. ओ हा, हे झाडावरून खाली पडतात ना ते नारळ, ते नारळ त्यांनी इथे ठेवून दिलेत. हे आपलं सिलेंडर बाकी आहे भरायचा. भरलेला असणार, कारण आता एक तर गॅसचं शॉर्टेज आहे. हां भरलेलं आहे. ओके, म्हणजे ठीक आहे. 2 सिलेंडर आहेत. तर सगळ्या खिडक्या ओपन करूया आधी. कधी कधी अशी पटकन पाल येते. ना त्या समोरच असंच बघ खाली. तर वाजले किती? 11:30 वाजता पोचलो घरी, है ना. नाश्ता वगैरे करून आलो, म्हणजे चहा नाश्ता सगळं करून घरी पोचलो. कुत्रे नाही आले, कुत्र्यांसाठी खायला घेऊन आलो होतो आम्ही, दूध पाव वगैरे, पण ते काही दिसतच नाही आहे आता. माहीत नाही, येतील थोड्या वेळाने, त्यांना माहिती पडेल आपण आलो आहे. फळांसाठी कुठे जायला नको, फळं खायला आपल्याला. चिकू, आंबे, काय. कोण आहे? इरू. अगो बाई, इरू शोधते आम्हाला तिकडे आमच्या रूम मध्ये. बघू, दाखवा. अगो बाई, नाही अशी करते, नाही. अगं बाई, कशी शोधते ती आम्हाला. बघून ये.
मितालीने व्हिडिओ पाठवलाय, आम्हाला पण तिची सतत आठवण येते इथे. चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.